आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ तसेच त्यांचे सन्माननीय सदस्य संस्था यांच्या वतीने आजच्या विजयादशमी स्नेहमेळावा कार्यक्रमासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही एक रजिस्टर्ड संस्था आहे. या संस्थेचे 6 विभाग आहेत. रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालय, महिला विभाग, सांस्कृतिक विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग, अभ्यासिका तसेच निसर्गमित्र विभाग आणि आमचा संस्कृती संवर्धन व विकास महासंघ. जीवनात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. जी परिस्थिती येते ती समस्या, संकट का संधी हे आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. महासंघ दरवर्षी विजयादशमी स्नेहमेळावा आपल्या प्रत्येक विभागात तिथल्या स्थानिक देवस्थानात साजरा करीत असतो. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे शक्य नव्हते. आम्ही सर्वांनी यावर चर्चा करून उपाय शोधण्याचे ठरवले आणि या समस्येचं संधीमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले आणि हा कार्यक्रम आपल्यासमोर आम्ही सर्वजण ऑनलाईन माध्यमातून, फेसबुक लाईव्ह माध्यमातून सादर करीत आहोत. त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी उक्तीप्रमाणे दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा याप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा, यानंतर प्रार्थना, प्रास्ताविक व मनोगत, प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन, महासंघाचे अध्यक्ष यांच्या वतीने शुभेच्छा, समारोप व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संस्कृती संवर्धन व विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहरात गेली 10 वर्ष कार्यरत आहे. वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षी साजरे करत असतो. गेले 7 ते 8 वर्षापासून विजयादशमीला सोने लुटण्याचा कार्यक्रम, ज्याला आपण स्नेहमेळावा असं म्हणतो, असा आपण पिंपरी चिंचवड शहरात महासंघाच्या माध्यमातून 5 विभागांमध्ये हा कार्यक्रम आपला संपन्न होत असतो. आणि या 5 विभागांच्या माध्यमातून जवळजवळ आपण 160 संस्थांपर्यंत पोहोचत असतो.
160 संस्थांचे प्रतिनिधी एका अर्थाने सोनं देणं घेणं अशा कार्यक्रमांसाठी त्या परिसरातले नागरिक एका मंदिरामध्ये येतात आणि अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम आपण संपन्न करत असतो. परंतु आता आपण एकत्रही येत नाही आहेत, मंदिरं पण अजून खुली झाली नाही आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आत्ता हा कार्यक्रम आपण ऑनलाईन संपन्न करत आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, 2 महिन्यापूर्वी ऋषीपंचमीला आपण चिंचवडला मंगलमूर्ती वाड्यातून अथर्वशीर्ष पठणाचा अशाच पद्धतीचा कार्यक्रम साजरा केला होता. त्याही कार्यक्रमाला प्रत्यक्ष अथर्वशीर्ष पठण चालू असताना जवळजवळ 120 घरांमधून भाविकांनी त्यात सहभाग घेतला होता आणि जवळजवळ 1000च्या पुढे लोकांनी त्याला प्रतिसाद नोंदवला होता. अशा स्वरूपाचा कार्यक्रम 4 दिवसांपूर्वी ललिता पंचमीला देखील आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरातून संपन्न झाला. याही कार्यक्रमाला प्रत्यक्ष त्यावेळेला अनेक महिलांचा सहभाग घराघरातून होता. तसंच नंतर अनेकांनी हा कार्यक्रम पाहिल्याची आपल्याकडं नोंद आलेली आहे. आज विजयादशमी आहे. सोने लुटण्याच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की आपण जरी आज एकत्र भेटत नसलो तरी आपल्या परिचित ज्या काही संस्था असतील त्यातल्या किमान 5 जणांना आपण आज दूरध्वनी करावा, विजयादशमीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि एका अर्थाने दरवर्षी आपण जसा कार्यक्रम संपन्न करत असतो तसा दूरध्वनीच्या माध्यमातून देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊन आपला हा विजयादशमीचा आनंद आपण द्विगुणित करूयात. आजच्या या विजयादशमीसाठी आपल्याला अतिशय एक चांगली अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, विजयादशमी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो हा दिवस. आणि बरोबर 21 दिवसाचा प्रवास करून प्रभू रामचंद्र ज्यावेळी अयोध्येत दाखल झाले, एका अर्थाने आपण ती सगळी दिवाळी साजरी करत असतो. या वर्षीच्या दसरा आणि दिवाळी या दोन्ही मोठ्या उत्सवांना, सणांना एक दुर्दैवी करोनाची जरी पार्श्वभूमी लाभलेली असली तरी प्रत्यक्ष राम मंदिराचा शुभारंभ या कालावधीमध्ये झाला आहे. ही मोठी आनंददायी घटनेची तेवढीच उत्कृष्ट चांगली अशी पार्श्वभूमी देखील या 2 सणांना लाभलेली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी ढाचा पुसला गेला, बाबरी कलंक पुसला गेला आणि त्यावेळेपासून गेल्या 28 वर्षामध्ये एका अर्थाने न्यायालयाची अखेरची लढाई देखील आपण ही सर्वांनी जिंकलेली आहे. आणि प्रत्यक्ष प्रभू रामलल्लांच्या जन्मस्थानी म्हणजे आपण त्यावेळेला ज्या 2 घोषणा देत होतो की मंदिर वही बनाएंगे आणि मंदिर भव्य बनाएंगे, या दोन्ही घोषणा आपण यशस्वी करण्यात विजयी झालेलो आहोत. अतिशय चांगली अशी पार्श्वभूमी राम मंदिराच्या उभारणीची या निमित्ताने या दोन्ही सणांना यावर्षी आपल्याला लाभलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की राम मंदिर उभारणी हे राष्ट्रमंदिर उभारणीचा एका अर्थाने पाया आहे. त्यामुळे ज्यावेळेस पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये राम मंदिर होईल, मला असं वाटतं की पुढच्या राष्ट्र उभारणीच्या कार्याचा हा एक शुभारंभ असेल. एकीकडं महामारीचं संकट, त्याला आपण तोंड देत आहोत. त्याच वेळेला सीमेवरती चीनच्या आक्रमणाचं आव्हान देखील आपण पेलत आहोत. आपलं भारत सरकार, सैनिक, आपले वेगवेगळे शास्त्रज्ञ ह्या सगळ्याला योग्य असा पाठपुरावा करून चांगल्या पद्धतीचं संरक्षण यंत्रणा आपली सिद्ध कशी राहील असा सर्वजण प्रयत्न करत आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण ह्या चीनी आक्रमणासाठी जसे सिद्ध होत आहोत, एका अर्थाने खरं म्हणजे चीनचं आक्रमण
हे प्रत्यक्ष सीमेवर जरी आत्ता दिसत असलं तरी खरं म्हणजे चीन आपल्या घरापर्यंत येऊन पोचलेला आहे आणि एका अर्थाने आपणच त्याला आपल्या घरामध्ये घेतलेलं आहे. कारण अनेक चीनी बनावटीच्या वस्तू आपण सहजपणे खरेदी करत असतो आणि एका अर्थाने म्हणजे एखादी 100 रुपयाची चीनी वस्तू खरेदी केली तर त्याच्यामधले 10 रुपये आपण नकळत चीनला देत असतो आणि त्याच 10 रुपयातले 2 रुपये चीन आपल्या सैनिकांना मारण्यासाठी खर्च करत असतो. म्हणजे एका अर्थाने आपले सैनिक हुतात्मा करायसाठी आपण 2 रुपयाचं प्रोत्साहन देत असतो. मला असं वाटतं यावर्षीचा विजयादशमीचं सीमोल्लंघन जे आपल्याला करायचं आहे ते विचारातून प्रत्यक्ष कृतीमध्ये सीमोल्लंघन करायचं आहे आणि कृती म्हणजेच आपली स्वदेशीची कृती. आणि चीनी वस्तूंवर अधिकृतपणे जाहीरपणे बहिष्कार, मला असं ही प्रत्यक्ष कृती हेच आपलं सीमोल्लंघन यावर्षीचं राहणार आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, सूचना आहे, कळकळीचं आव्हान आहे की आपण जरूर याचा विचार करावा आणि या विचाराचं सीमोल्लंघन कृतीमध्ये करावं. म्हणजे खऱ्या अर्थाने यावर्षीचा आपला विजयोत्सव चांगल्या पद्धतीचा संपन्न होईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं भारत सरकार, आपलं संरक्षण दल आणि त्याच्या मागं असलेले असंख्य शास्त्रज्ञ यासाठी कटिबद्ध आहेत. असेच एक शास्त्रज्ञ श्रीयुत प्रदीप कुरुलकर हे गेले 30-32 वर्ष आपल्या पुण्यामध्ये भारत सरकारचं जे एक संस्था आहे DRDO या ठिकाणी या संशोधनाच्या कामामध्ये मग्न आहेत. भारतामध्ये असे 42 शास्त्रज्ञ आहेत की जे यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यातलेच हे एक ग्रस्त आहेत. अतिशय म्हणजे पृथ्वी अग्नी ही जी क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाली त्यावेळेला त्यांचं या दोन्ही क्षेपणास्त्रांमध्ये मोठं योगदान असं राहिलेलं आहे. आणि त्यांचा विशेष उल्लेख जर करायचा असेल तर आजचे आपले प्रमुख वक्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीयुत प्रदीप कुरुलकर यांना आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबरोबर राहण्याचा जवळजवळ 3 वर्ष असा सहवास त्यांचा लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने देशाची सेवा या संशोधनाच्या माध्यमातून करत आहेत. आपण त्यांना विनंती केली होती की असा विजयादशमीचा आम्ही स्नेह मेळावा कार्यक्रम घेत असतो. चीनच्या आक्रमणाच्या संदर्भात आपल्या देशाची आत्ता संरक्षणाची सिद्धता कितपत आहे, कशी आहे, जर आम्हाला या विजयादशमीच्या पराक्रमाच्या दिवशी जर कळालं तर आम्हाला निश्चित आनंद वाटेल. म्हणून प्रदीपजींनी त्यांचं मध्यंतरी एक व्याख्यान झालं होतं त्याच व्याख्यानाची व्हिडिओ क्लिप आपल्याकडं पाठवली आणि त्यांनी निसंकोच आपल्याला ती सर्वांपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपण या पुढच्या काळामध्ये पुढच्या वेळामध्ये प्रदीपजींचा हा भाषणाचा संवाद आपण ऐकूयात. धन्यवाद. तर सगळ्यांना कल्पना आहे की 14 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळताना फाळणी झाली. भूभागासह मन शरीर भग्न झाली आणि ही जखम काय कमी होती म्हणून 1962 साली चीन लडाख, अक्साई चीन असा आपला भूभागाचा लचका तोडला. आमचे राज्यकर्ते इतके बेसावध होते की हा भूभाग आपल्या हातातून गेल्यानंतर त्यावर सारवासारव करत असताना तिथे गवताचंही पातं उगवत नाही, तो भूभाग काही कामाचा नाही अशी भलावण त्यावेळेला केली गेली, जी चुकीची होती. ही चूक पुढे खूप महाग पडली. असंख्य भारतीयांचं श्रद्धास्थान असलेलं कैलास पर्वत आणि मानसरोवरासारखं तीर्थक्षेत्र आज तिबेटमध्ये म्हणजे सध्याच्या चीनमध्ये आहे. दर्शन घेण्यासाठी जाण्याला सुद्धा व्हिसा घ्यायला लागतो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खूप वेदना होतात मनात, पण काही करता येत नाही. आणि अशातच पर्यावरणाच्या नावाखालती अनेक वर्ष अनेक सरकारांनी या भागामध्ये कुठल्याही प्रकारची साधी दळणवळणाची सुद्धा सोय केलेली नव्हती. या विरुद्ध हे करत म्हणजे हे भारताची सरकार न करत असताना
चीननी मात्र या संपूर्ण भागावरती अत्यंत चांगल्या प्रकारचं दळणवळणाचं नेटवर्क ज्याला म्हणता येऊ शकेल, म्हणजे इतक्या उंचीवरती जगातल्या भागावरपर्यंत त्यांनी रेल्वे पोचवली. रेल्वे सगट रस्त्यांचं अत्यंत सुंदर दळणवळण तिथपर्यंत करता येईल असे रस्ते बांधले, ज्याला आज आपण 4 पदरी किंवा 6 पदरी रस्ते म्हणू. असे गतवर्षी मी कैलास दर्शन आणि कैलास परिक्रमा आणि मानसरोवर दर्शन असं करून आलो, आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की नेपाळच्या भागातून हद्दीतून आपण जेव्हा चीनमध्ये शिरतो तेव्हा तिथे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधला फरक हा प्रचंड जाणवतो. परंतु सध्याचं चीनचं सरकार इतकं काही बाबतीमध्ये जागरूक आहे की तुम्ही बोलत असताना दलाई लामा, भारत चीन याविषयी काही बोलत नाही ना, याविषयी सुद्धा ते जागरूकतेने लक्ष ठेवून असतात. इतकं की तुम्ही बसमध्ये बसता, त्या बसवर बाहेर लिहिलेलं असतं की या बसमध्ये कॅमेरे हे वायफाय एनेबल्ड आहेत, आणि ते वायफाय एनेबल्ड कुठे कनेक्टेड आहेत याची मात्र कोणालाच कल्पना नाही. तो बस ड्रायव्हर सुद्धा त्यामुळे अत्यंत सावधपणे तुमच्याशी वागत असतो. आम्ही ज्या ठिकाणून चीन बॉर्डर क्रॉस करत होतो तिथे फ्रेंडशिप ब्रिज नावाचा पूल आहे, परंतु प्रत्यक्षतः चीन सरकारची तिथली वागणूक ही मात्र अजिबात फ्रेंडशिप वाढवणारी अशी नाही. सगळ्यांच्या बरोबर मी एक यात्रिक म्हणूनच तिथे गेलो होतो, परंतु नाव आणि कामाचं स्वरूप हे कदाचित माहिती असल्यामुळे माझा पासपोर्ट ताब्यात घेऊन 20 मिनिटं मला नुसतं एका जागेवरती उभं ठेवण्यात आलं होतं. माझ्याबरोबर आलेली माझी बायको, बाकीचे यात्रिक या सगळ्यांना पुढे जाऊ दिलं, आणि त्यामुळे सगळ्यांना एका प्रकारचं एक 20-22 मिनिटं टेन्शन होतं की या माणसाला नक्की का थांबवलं आहे आणि आता काय होणार आहे. सुमारे 20-25 मिनिटांनंतर त्या माणसाने येऊन फक्त मला एवढंच विचारलं की हा पासपोर्टवरचा जो फोटो आहे हे तुम्हीच आहात का. या प्रश्नाला खरं काही अर्थ नव्हता, कारण फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये ते अगदी सहज कळण्याजोगं होतं की तो फोटोही रिसेंट फोटो होता. मी हो म्हटलं, आणि त्यांनी पासपोर्ट असं गालातल्या गालात हसत हसत माझ्याकडे दिला आणि पुढे जा म्हणाला. अनेक ठिकाणी या गोष्टी लक्षात येतात. चीन हद्दीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जिथे बुकिंग केलेलं असतं तिथलं बुकिंग हे ते चीनी हॉटेलर्स पाळतातच असं नाही. तुम्हाला आधी फोन करावा लागतो, आणि तो कदाचित सांगतो की तुम्हाला मी बुकिंग दिलं होतं पण माझ्या इथं आता सध्या जागा नाही, तुम्ही दुसरीकडे बघा. असे म्हणजे यात्रा कंडक्ट करणाऱ्यांना सुद्धा बुचकळ्यात टाकतील अशा अनेक घडामोडी या काळामध्ये घडत असतात. असू दे, परंतु हे सगळं करत असताना तिथे ते रस्ते किंवा तिथे मल्टी ॲक्सल व्हेकल ट्रक्स, 6 ॲक्सल 8 ॲक्सलचे ट्रक जेव्हा जाताना दिसतात तेव्हा लक्षात येतं की चीननी या ठिकाणी लष्करी जमवाजमव करण्यासाठी किंवा लष्कराचं अतिशय झपाट्याने डिप्लॉयमेंट करण्यासाठी किती सुविधा केल्या. याच्याबरोबर विरुद्ध लडाख भागामध्ये आपण पर्यावरणाला संतुलन बिघडू नये या नावाखाली अनेक वर्ष काहीही केलं नाही, आणि त्याचा परिणाम असा झाला की छुप्या पद्धतीने चीनने हळूहळू त्या ठिकाणी आपले पाय एक एक पाऊल पुढे टाकत तो भाग कॅप्चर करण्याचा असं सुरुवात त्यांनी चालू ठेवली. या भागातल्या आर्मी कमांडर्सनी चीनच्या या भागामधल्या येणाऱ्या अनेक घडामोडींच्यावरचे रिपोर्ट हे वारंवार पाठवलेले होते, परंतु इतक्या संवेदनशील माहितीकडे सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामतः चीनची या भागामध्ये छुपा कारवायांची जी काही फ्रिक्वेन्सी होती ती वारंवार घडू लागली. 2014 नंतर आपल्या एकदम लक्षात आलं असेल की या ठिकाणी खूप जास्त फ्रिक्वेन्सीनी चकमकी घडायला लागल्या. याचं कारण की सरकार बदलल्यानंतर सैन्याला पाठिंबा देण्याचा विचार पद्धती बदलली, आणि या सरकारने सांगितलं की तुम्ही त्याला रोखा, जे नियमात बसतं त्या पद्धतीने, परंतु ते रोखणं आवश्यक आहे. आणि मग आपल्याला लक्षात येईल गेल्या 6 वर्षामध्ये अचानक आपल्याला असं लक्षात येतं की या भागामध्ये फार अरुणाचल प्रदेश असो, डोकालाम असो किंवा आज लडाख असो, या ठिकाणी भारत आणि चीनच्या सैन्याच्या मध्ये वारंवार झडपा होत आहेत, चकमकी होत आहेत. याचं कारण इतके दिवस जे सैन्य अशा प्रकारे उत्तर देऊ इच्छित होतं परंतु त्यांना देता येत नव्हतं,
ते आज देऊ लागल्यानंतर त्याचा प्रभाव हा संपूर्ण जगभर झाला. आपण मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या शेवटाला डोकालामच्या विषयानेही बघितलं आणि आलेलं प्रेशर आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी सैन्याने ज्या मजबूतीने त्या ठिकाणी पाय रोवून ते उभं होतं, त्यामुळे चीनला त्या ठिकाणून माघार घ्यायला लागली. या डोकालामच्या ठिकाणून माघार घेत असतानाच चीनचं सैन्य भारतीय लष्कराने त्या ठिकाणी डोकालामपासून 60 किलोमीटरवरतीच आपला एक वायुदळाचा तळ उभा करू शकतो. त्या ठिकाणी सरफेस टू एअर मिसाईल्स, म्हणजे जर समजा त्या भागातून विमानांचा हल्ला होऊ शकला तर किंवा मिसाईल्स आली तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या शस्त्रांची योजना ही तिथपर्यंत आपण करू शकतो. आपल्याला लक्षात असेल की या सगळ्या भागामध्ये काम करत असतानाच भारत सरकारने गेल्या वर्षी 5 ऑगस्टला आर्टिकल 370 हे खारिज केलं आणि सध्या सरकारने जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे असं जाहीर करताना प्रत्यक्ष गृहमंत्र्यांनी लोकसभेमध्ये असं जाहीर केलं की अखंड भारत म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि चीन व्याप्त लडाख आणि अक्साई चीन हा सुद्धा भारताचं अविभाज्य अंग आहे. लोकसभेमध्ये इतक्या ठामपणे सरकारीरित्या अशा प्रकारचं वाक्य हे गेल्या कित्येक दशकामध्ये किंबहुना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं प्रकारचं वाक्य सुद्धा उच्चारलं गेलेलं नव्हतं. आणि गृहमंत्री जेव्हा अशा प्रकारचं वाक्य उच्चारतात ते सुद्धा लोकसभेमध्ये, त्यावेळेला त्याला आवश्यक असलेल्या किंवा त्याच्या दृष्टीने असलेल्या अनेक गोष्टी या बदलतात. मग त्या ठिकाणी असलेल्या सैन्याची रसद, त्यांची दळणवळण या सगळ्यामध्ये हळूहळू बदल होत गेले. लडाखमध्ये असलेला एक कच्चा विमानतळ, ज्या ठिकाणी पक्की धावपट्टी नाही आहे, परंतु अशा ठिकाणी सुद्धा जगातलं सगळ्यात मोठं मालवाहू जहाज एअरक्राफ्ट हे भारतीय एअरफोर्सने उतरवून त्या माध्यमातून T-90 सारखे टँक हे त्यांच्या इंटरनल बेसपासून एकदम बॉर्डरवरती काही तासामध्ये आपण डिप्लॉय करू शकतो. चीनच्या दृष्टिकोनातनं हा एक सरप्राईज होता. आपण जेव्हा 370 रद्द केलं, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांच्याकडून आम्हाला पाक सरकारच्या धोरणातनं आणि त्यांच्या शासनातनं मुक्त व्हायचं आहे अशा प्रकारचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन हे त्या भागामध्ये सुरू झालं. या सगळ्याचा परिपाक असा जाणवायला लागला की लवकरात लवकर कदाचित हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग हा पुन्हा एकदा भारताच्या हद्दीमध्ये सामावला जाईल. आणि इथे खरं खूप प्रश्नांची मेघ जडलेली होती. याचं कारण असं की हा अक्साई चीनमधनं या पाकव्याप्त काश्मीरमधनं आजच्या गदर बंदरापर्यंत म्हणजे पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत जाईल अशा प्रकारचा एक मोठा कॉरिडॉर हा चीननी आपल्या खर्चाने पाकिस्तानमध्ये बांधण्यासाठी म्हणून सुरुवात केलेला होता. 32,000 करोड रुपये एवढी मोठी त्याच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे का, हे ओळखणं अगदी साहजिक आहे की हिंदी महासागरात किंवा अरबी समुद्रामध्ये चीनला येण्यासाठी कुठलाही ॲक्सेस नाही आणि तो सहज मिळणं फक्त या अशा प्रकारच्या कॉरिडॉरमधनं शक्य होतं. यामुळे मालवाहतूक ही जशी चांगली करता येऊ शकणार होती, तशीच आज चीनला भारत ज्यामुळे त्याच्या मालवाहतुकीचं नेक ही त्याची नस ही भारताच्या ताब्यात आहे असं लक्षात येतं. ते त्यातनं कदाचित चीनला आपली सुटका करून घेण्याची होती. आणि ही होत नाहीये लक्षात आल्यानंतर दळणवळण हमरस्ते बांधण्याची ही जी योजना या संपूर्ण भागातनं करण्यात आली होती ती धोक्यात आली आहे. ती पूर्ण गुंतवणूकच आता धोक्यात आली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. चीनचे राज्यकर्ते आणि लष्कर दुःखी आणि संतप्त असं दोन्ही होते. आणि त्यामुळेच खोडसाळपणाने त्यांनी या दोन्ही देशांच्या नोमॅन्स लँड असलेल्या भागामध्ये आपली सेना पाठवून, म्हणजे पेंगॉंग तलावाच्या चीनकडच्या भागामध्ये सुद्धा सैन्य डिप्लॉयमेंट करणं हे आवश्यक नाही आहे किंवा नाही, ती नोमॅन्स लँड अशीच आहे.
परंतु ही न मानता त्या ठिकाणपर्यंत त्यांनी सैन्य, लष्करी वाहनं पाठवून कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांची सर्वसाधारण या आधीचा अनुभव जो होता तो असा होता की अशा प्रकारे केलं तर फक्त आरडाओरडा व्हायचा, परंतु लष्कराकडनं त्याला प्रत्युत्तर फारसं मिळायचं नाही. यावेळेला याच्या बरोबर उलटं झालं. भारतीय लष्कराने ती लष्करी वाहनं, बख्तरबंद गाड्या या ताब्यात घेतल्या. त्यांचे अधिकारी आणि सैनिक हे ताब्यात घेतले गेले. त्या गाड्या भारतीय सैनिक पुढे येऊन ताब्यात घेत आहेत हे लक्षात आल्यानंतर चीनचे सैनिक अक्षरशः ते सगळं साहित्य तिथे टाकून मागे पळाले. आणि मग यानंतर त्या ठिकाणी असलेल्या चकमकींना जास्त सुरुवात झाली. चीनने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघता खूप सिरियसली बघून तिथली डिप्लॉयमेंट, आपल्या सैनिकांची संख्या ही वाढवली आणि त्यामुळे त्याला पोषक उत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकाला सुद्धा अशा प्रकारे आपली लष्कराची स्ट्रेंथ त्या ठिकाणी वाढवणं. याच्यातलाच एक भाग म्हणून T-90 भीष्म सारखे टँक आज इतक्या उंचीवरती डिप्लॉय करायला लागले. हे सगळं घडत असताना आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा इतका सहज कमी झालेला नव्हता. आपल्याला लक्षात आलं असेल की गेल्या 15 जूनच्या गलवान घाटीतल्या झालेल्या घटनेनंतर ते आजपर्यंत, आता 1 ऑगस्टपर्यंत गेल्या 1.5 महिन्यामध्ये अनेक घटना अशा घडत गेल्या की ज्यामुळे जागतिक प्रेशर हे चीनवर आलं. भारताच्या बाजूनी राजनैतिक नाही तर लष्करी सुद्धा अनेक महासत्ता किंवा अनेक देश उभे राहिले. आणि त्या सगळ्याचा परिपाक होत असताना असं केव्हा होतं, एखादा माणूस जर त्याच्या किंवा एखादं राष्ट्र जर त्याच्या पायावरती खंबीरपणे उभं राहिलं तर बाकीचे सगळेजण त्याला प्रोत्साहित करतात किंवा त्याला सपोर्ट करतात. दुबळ्या देशाला अशा प्रकारे संधी मिळाली म्हणून कोणी सपोर्ट करणार नाही, त्याच्यातनं काहीतरी आपला फायदा निघतोय का असंच मोठी राष्ट्र बघतात. परंतु यावेळेला या घुसखोरीला उत्तर देत असताना जसं पहिल्या काही दिवसामध्येच भारताने 2 डिव्हिजन सैन्य हे त्या ठिकाणी पाठवलं. वायुसेनेची सुखाई सारखी किंवा ध्रुव सारखी हेलिकॉप्टर्स ही संपूर्ण चीनच्या 3500 किलोमीटरच्या बॉर्डरवरती, सीमेरेषेवरती तैनात केली गेली. एका ऑर्डरची फक्त कमी होती की ज्यामुळे एअरफोर्स आणि आर्मी तुटून पडली असती. या सगळ्याला भरीत भर म्हणून तिथल्या झालेल्या इतक्या गंभीर चकमकीनंतर सुद्धा जसं भारताचे सैन्य दलाचे अधिकारी त्या ठिकाणी पोचले तसे अचानक मोदीजी स्वतः लेहमध्ये पोचले. कोणालाही कल्पना नव्हती. आणि आपण कल्पना करू शकता की प्रत्यक्ष पंतप्रधान सीमारेषेवरती उभ्या असलेल्या आणि तोंड देत असलेल्या, चांगल्या प्रकारे तोंड देत असलेल्या सैन्याला भेटायला आणि त्यांचं मनोबल वाढवायला जेव्हा जाऊन पोचतात तेव्हा त्यांच्या देहबोलीमध्येच फरक पडतो. आणि मग असं होतं की तुम्ही नुसतं सांगा की आम्ही तुटून पडतो, खाऊक गिळू, अशा प्रकारे भारतीय लष्कर आणि एअरफोर्स हे त्या ठिकाणी आपली जागा पकडून होतं. पण या सगळ्याकडे मीडियामध्ये दुर्लक्ष झालेला जो आणखी एक भाग आहे तो मी आज आपल्याला मुद्दामून सांगू इच्छितो की मी मगाशी म्हटलं तसं की अक्साई चीन पाकव्याप्त काश्मीरमधनं गदर बंदरापर्यंत जाण्याची चीनला एवढी का गरज पडली, तर अनेक वर्ष चीनमध्ये जाणारं तेल हे मिडल ईस्टमधनं श्रीलंकेच्या खालून मलाका स्ट्रीट ही एक छोटीशी समुद्राची पट्टी आहे. सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियाचं सुमात्रा म्हणून बेट आहे, याच्यामधनंही जाते. आणि तिथून म्हणजे त्या सुमात्रा बेटांचा एकेकाळचा राजा हा हिंदू राजवंश श्री विजय राजाच्या अधिपत्याखालती ती बेटं होती आणि त्याचं प्रचंड मोठं आरमार होतं. आणि तो त्या ठिकाणी चीनमधनं जाणाऱ्या आणि चीनकडे जाणाऱ्या जहाजांकडनं कर वसूल करून खूप मोठा श्रीमंत होता. आजही परिस्थिती तीच आहे. अंदमान निकोबारच्या शेवटच्या
बेटाला, दक्षिण बेटाला या मलाका स्ट्रीटचं मुख किंवा तोंड असं म्हणून ओळखलं जातं. याला हे जे दक्षिण टोक आहे अंदमान निकोबार मधलं, त्या बेटाला इंदिरा पॉइंट असं म्हटलं जातं. आणि भारत आता या संपूर्ण कार निकोबार क्षेत्राला एक सेपरेट डिव्हिजन म्हणून डेव्हलप केलेली असल्यामुळे भारतीय नौदलाच्या फ्रिगेट्स आणि युद्धासाठी अत्यंत सज्ज अशा असलेल्या नौका, अजस्त्र नौका या ठिकाणी इंदिरा पॉइंटवरती डिप्लॉइड असतात. याचाच अर्थ असा होतो की जर लडाखमध्ये तुम्ही काही मुद्दामून अशा प्रकारची गोष्ट केली तर युद्धभूमीवर सगळं माफ असतं. चुकून चायनाच्या मालवाहतूक करणाऱ्या जहाज सुद्धा ही मलाक्का स्ट्रीटमध्ये बुडवली जाऊ शकतात. आणि त्याच्यावरती कंट्रोल करायला चीनला काहीही आत्ता तरी उपाय नाही, कारण दक्षिण चीनच्या समुद्रापासून हा भाग खूप खाली येतो. परंतु या भागातूनच त्याला संपूर्ण मालवाहतूक करायला लागते. इतकंच नाही, त्या देशामध्ये चालवण्यासाठी, सगळी वाहनं चालवण्यासाठी जे क्रूड ऑइल लागतं तेही याच भागातनं आखाती भागामधनं जातं. आणि त्यामुळे नुसती त्या क्रूड ऑइल नेणाऱ्या जहाजांची आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नाकेबंदी जरी केली तरी अनेक प्रकारचे व्यवहार हे चीनमधले अचानक बंद होऊ शकतात. आणि भारतीय नौदलाने अशा प्रकारे, ज्याला जसं आपल्याला असं म्हणतात की सिलिगुडी कॉरिडॉर हा भारताचा चिकन नेक आहे, तसं मलाका स्ट्रेट हा चायनाचा चिकन नेक आहे. आणि ही त्या कोंबडीची नाजूक मुंडकी ही भारताच्या नाविक दलाच्या तगड्या मुठीत होती. आणि त्यामुळे कुठेही फार वाच्यता न करता चीननी त्यावरती आपली पावलं मागं घ्यायला सुरुवात केली. याला दुसरं कारण असं झालं की चीनपासून आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवू इच्छिणाऱ्या तैवान सारख्या राष्ट्रांनी याच सुमारास चीनला डोळे दाखवायला सुरुवात केली. असं होतं एकदा की एखादी व्यक्ती मोठी असली ताकदीने तरी सुद्धा त्याच्या समोर कोणीतरी ताकदीने उभं राहिलंय असं म्हटल्यानंतर तिचा हलका शत्रू सुद्धा डोळे वटारून त्याच्याशी बोलायला लागतो. आणि याच प्रकारची गोष्ट आज तैवान, व्हिएटनाम, मलेशिया या सगळ्यांनी अचानक आपला चीनकडे बघण्याचा पवित्रा बदलला. याच भागामध्ये आपली मालवाहतूक सिक्युअर करण्यासाठी आता आपल्याला भारतीय नौदलाची मदत असल्याशिवाय काही पर्याय नाही, हे ऑस्ट्रेलियासारख्या देशाला सुद्धा कळलं. आणि त्यामुळे आत्ता सध्या दक्षिण चीनमध्ये तैवानच्या खाली अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा 4 देशांचा एकत्र नाविक सराव होता, जो खूप काही सांगून जातो. याचाच अर्थ असा लक्षात येतं की चीनच्या पूर्व भागामध्ये आणि पूर्व दक्षिण भागामध्ये जिथं चीनचं सगळ्यात मोठं नाविक आणि लष्करी तळ आहे, या भागावरती दबाव आणण्यासाठी हे 4ही देश आपला एकत्रित नौदलाचा सराव करतायत. हे खूप विलक्षण आहे. अशा प्रकारे लष्करी एकमेकाशी संबंध जोडणं आणि त्यातनं एकत्र सराव करणं हे केवळ लष्करी इच्छेवरनं होत नाही, तर त्याला राजनैतिक इच्छा पण लागते. उद्या मला किंवा आमच्या लष्कराला, नौदलाला असं सांगितलं की तुम्ही पाकिस्तान बरोबरही आता एकत्रित सराव करा, तर राजनैतिक दृष्ट्या ते योग्य नाही हे बघून राजनैतिक कदाचित परवानगीच देणार नाही. आणि हीच गोष्ट या बाबतीत आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचा एकत्रित सराव हा या 4 देशांचा होतो. याचाच अर्थ या 4 देशांची राजनैतिक एकत्रीकरण झालं. हे ध्रुवीकरण कामुळे झालं तर मग सध्या असलेल्या करोना, त्याची पार्श्वभूमी, चीननी विश्व बाजारामध्ये आपला एक हेकेखोरपणा करण्याचा जो प्रयत्न केला त्याला विरोध म्हणून होत असलेली ही पार्श्वभूमी, आणि आपल्याला लक्षात येईल की हळूहळू चीनवरती हा दबाव एवढा आता आला आहे की अमेरिकेने नॉटोचे 26,000 सैनिक हे जर्मनीमधून हलवून पुढल्या 3 महिन्यामध्ये मलेशिया किंवा व्हिएतनाममध्ये आणून ठेवायचे ठरवले.
19 वर्ष व्हिएतनाम आणि अमेरिका एकमेकाशी युद्ध खेळले. असं असताना सुद्धा आज अमेरिकेला चीनला तोंड देण्यासाठी म्हणून आणि कदाचित या एकत्रित सेनेमध्ये आमचा सहभाग असेल हे चीनला सांगण्यासाठी म्हणून 26,000ची फौज ही युरोपमधनं हलवून दक्षिण आशियामध्ये आणण्याचा निर्णय हा अमेरिकेने घेणं ही खूप मोठी कडी आहे. 2 दिवसापूर्वीच मी आमच्या असलेल्या नेटवर्कमधल्या बातम्यांमध्ये वाचलं होतं, PI-8 आणि ओरियन अशी 2 हेरगिरी करणारी विमानं ही शांघायपासून फक्त 76 किलोमीटरपासून जवळ उडाली. याचं कारण असं आहे की चीन त्या बाजूला जी नौदलाची जमवाजमव करत आहे, त्याचे जे मुवमेंट्स आहेत किंवा ते त्यांचे मिसाईल बेस ज्याप्रमाणे ॲक्टिवेट करत आहेत, या सगळ्याची माहिती मिळावी या दृष्टिकोनातनंच या दोन्ही विमानांनी आज शांघायपासून 76 किलोमीटर म्हणजे काहीच अंतर नाही आहे. आणि त्यांच्यावरची उपकरणं इतकी प्रगत आहेत की ती 100 किलोमीटरवरनं सुद्धा त्या ठिकाणी चालू असलेल्या घडामोडी बघू शकतात. याचा अर्थ ते शांघायपेक्षाही अधिक आतमध्ये काय चाललंय हेही बघून गेलं. जपाननी आश्चर्यकारकरित्या दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे असलेली मिसाईल्स ही चीनच्या बॉर्डरवरती आणून उभी केली. हे सगळं एका रात्रीमध्ये केवळ लष्करी इच्छेमुळे होत नाही, तर आपल्याला लक्षात येईल की गेल्या 6 वर्षामध्ये मोदी सरकारने राजनैतिक मैत्री आणि कूटनीतीमध्ये ज्या प्रकारे लोकांना आपलंसं करत गेले त्याचा हा सगळ्याचा परिपाक आहे. आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे करत असताना हे का होईल की तुम्ही जर बलवान असाल तरच लोक तुमच्यापर्यंत येतील, हे नक्की. आणि हे बलवान होत असताना आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय सैन्य आज मिराज 2000, सुखोई, MiG-29 नौदलावर वापरणारं एक के, त्याचबरोबर आता नवीन आलेलं राफेल, हे जसं एअरफोर्सचं बल त्यांनी वाढवलं तसंच एका बाजूला T-72, T-90 अर्जुन सारखे टँक, बख्तरबंद गाड्या, BMP-1, BMP-2, व्हील्ड आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स, या सगळ्याचा मोठ्या संख्येने आणि याला पूरक आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी होत्या, मग त्यामध्ये हार्क्युलस सारखं जगातलं सर्वोत्कृष्ट विमान वाहतूक जहाज ही जे अत्यंत कमी धावपट्टीवरनं उतरू शकतं किंवा उड्डाण करू शकतं अशाचं ॲक्विजिशन असेल, अपाचे सारखे हेलिकॉप्टर्स असतील, चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स असतील, आणि त्याचबरोबर एतद्देशीय कार्यक्रमांमध्ये MRSAM सारखा इस्रायल बरोबर असलेला कार्यक्रम असेल, निर्भय सारखं ब्रह्मोस जसं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे तसं 1000 किलोमीटर टप्पा असलेलं निर्भय सारखं सबसॉनिक मिसाईल असेल, या सगळ्याची निर्मिती आज ही अर्थातच विज्ञानाधिष्ठित अशीच निर्मिती आहे. किंबहुना या सगळ्याची निर्मिती जी संस्था करते DRDO, त्याचं बोधवाक्यच बलस्य मूलम विज्ञानम असं आहे. अनेक वेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लष्करी ताकद वाढवण्यासाठी खूप वर्षापूर्वी हे बोलून ठेवलेलं वाक्य आहे की विज्ञानाधिष्ठित ताकद हीच लष्कराची ताकद असेल. ज्याचाच संस्कृतमधला भाग हा ज्याचं वाक्य आहे बलस्य मूलम विज्ञानम हे होऊ शकतं. हे सावरकरांनी सांगितलेले विचार आहेत हे माहिती असून सुद्धा गेली 60 वर्ष DRDOचं हे बोधवाक्य टिकलं हे सुद्धा विशेष आहे. असो, आणि या पार्श्वभूमीवरती मग DRDOनी अगदी रिसेंटली 2019 मध्ये आणि 2018 मध्ये या 2 कार्यक्रमांचे खूप सुंदर गोष्टी त्यामधल्या साध्य केल्या. मी आपल्याला यामध्ये माझ्याकडे आत्ता असलेल्या 2 व्हिडिओ यामधनं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातला पहिला व्हिडिओ आहे हा MRSAM. आपण अनेक वेळेला मिसाईलच्या उड्डाणाचे फोटो बघतो, परंतु आज आपण रडारशी संलग्न मिसाईलचं प्रक्षेपण कसं होतं याचा एक छोटा व्हिडिओ बघू. MRSAM हा भारत सरकारचं DRDO आणि इस्रायलमधील IAI, इस्रायल एरोस्पेस, या दोन्ही संयुक्त केलेला कार्यक्रम. ही कॅप ओढली आणि त्यातनं हे मिसाईल उड्डाण झालं. हाच शॉट आपण थोडा लांबनं बघू. गोल फिरत असलेलं रडार आहे
आणि उड्डाण घेत असलेलं हे मिसाईल आहे. हे जमिनीवरनं हवेमध्ये मारा करणारं मिसाईल आहे आणि शत्रूच्या येणाऱ्या विमानाला किंवा मिसाईलला 70 किलोमीटर लांबपर्यंत ते थांबवू शकतं. आपल्याला लक्षात येईल की कितीही अद्ययावत चांगला कॅमेरा असला तरी साधारण 30 ते 32 किलोमीटरच्या पुढे इलेक्ट्रो ऑप्टिक कॅमेरामधनं सुद्धा मिसाईलचं ट्रॅकिंग होऊ शकत नाही. परंतु 70 किलोमीटरवरती ते प्रत्यक्ष टार्गेट कट करतंय का नाही हे बघणं आणि हे त्याचं प्रूफ जमा करणं हे ट्रायल्सच्या मध्ये खूप आवश्यक असतं. वेगवेगळ्या अँगलमधनं मुद्दामून हा शॉट आहे. हा जो शॉट आहे हा थर्मल कॅमेरामध्ये आहे. यामध्ये पहिल्यांदा हे पायलटलेस एअरक्राफ्ट जे टार्गेट म्हणून आहे ते उडाल्याचं आपल्याला लक्षात येईल. ते पुरेसं लांब गेल्यानंतर मिसाईल त्याच्यावरती सोडलंय, ते वरनं येऊन त्यावर आदळलंय. आपल्याला लक्षात येऊ शकेल. मी हा भाग फक्त परत थोडासा दाखवतो. या प्रकारे मिसाईल त्या टार्गेटवरती बरोबर येऊन आदळल्याचं आपल्याला यामध्ये लक्षात येईल. 70 किलोमीटरवरती अतिशय प्रभावीपणे या मिसाईलचा उपयोग करता येऊ शकतो. येणारी विमानं ही साधारणपणे आवाजाच्या वेगाच्या 2.5 पट वेगाने धावतात. MRSAM हे आवाजाच्या वेगाच्या 3 वेगाने धावतं आणि त्यामुळे ते आपल्या टार्गेटवरती अचूकपणे आणि वेगाने ते टार्गेट आपल्या भागावरती येऊन काही त्याचा दुष्परिणाम होण्याच्या आधीच ते त्याला पाडू शकतं. MRSAM हा भारतीय DRDO तसंच इस्रायल असा संयुक्त कार्यक्रम आहे. हे 1919 मधल्या या फ्लाईटचं आपण बघितलं. तसंच निर्भय हे क्रूज मिसाईल आहे. हे मिसाईल जे आहे हे व्हर्टिकली फायर होतं. थोड्या वेळाने त्याचा एक बूस्टर आहे तो त्यापासून डिटॅच होताना लक्षात येतो. हा झाला आणि आता मिसाईलचे पंख डिप्लॉय केले जाऊन ते पुढे जात राहतात. हे सबसॉनिक असल्यामुळे याच्या डोक्यावरती एक सुखोई उडवत ठेवून त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला हा व्हिडिओ आहे. समुद्राच्या पाण्यापासून काही मीटर 5 ते 7 मीटर उंचीवरनं ते सतत पॅरलली उडत राहून शत्रूच्या रडारला कुठलीही कल्पना न देता त्याच्यावरती जाऊन आदळू शकतो. या व्हिडिओमध्ये शेवटी आता आपल्याला लक्षात येईल की समुद्राच्या पाण्यावरती या मिसाईलची पडलेली शॅडो ही त्याच्याबरोबर पळताना दिसतेय आणि हे संपूर्ण वरती सुखोई मिसाईलनी कॅप्चर केलंय. हे आजचं विज्ञान ज्यामुळे आज मी म्हटलं त्याप्रमाणे की या भारत चीन झालेल्या संघर्षामध्येही आपण कसे पाय रोवून उभे राहू शकलो. परंतु याचबरोबर आपल्याकडच्या रूढी परंपरांमध्ये असलेलं विज्ञान हे सुद्धा तितकंच महत्वाचं आणि चांगलं आहे. आज आपल्या सावरकर मंडळ आणि संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या माध्यमातून दरवर्षी दसरा मिलन स्नेह मेळावा किंवा विजयादशमी स्नेह मेळावा संपन्न होत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी आपण हा मेळावा संपन्न करतो आहोत. परंतु यावर्षीचा स्नेह मेळावा मात्र अगदी आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा आहे. या पिंपरी चिंचवड परिसरातील 5 विभागामध्ये 5 ठिकाणी स्नेह मेळावे संपन्न होत असत. परंतु यावर्षी मात्र करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपण एक वेगळ्या प्रकारचा मेळावा संपन्न करतो आहोत. असो, भारतीय संस्कृती ही अत्यंत महान अशा प्रकारची संस्कृती आहे. सण उत्सव आणि समारंभ यांना आनंदी साधन अशा प्रकारचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि त्यामधीलच हा एक उपक्रम विजयादशमीचा. दरवर्षी आपण सर्व मंडळींना एकत्र करून, विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र करून हा सोहळा संपन्न करतो आहोत आणि या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. खरोखर या स्नेह मेळाव्यामध्ये आपण विजयादशमी म्हणजे
एक वेगळा कार्यक्रम साजरा करत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये तर या मुहूर्ताला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं लुटतो. याचा अर्थ असा की माणसाने सोन्यासारखं तन्यता, वर्धनीयता आणि लवचिकता आपल्या जीवनामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण रामलीलेच्या माध्यमातून रावणाचा वध करत असतो. हल्ली रावण नसतील आकाराने, पण विकाराने मात्र अनेक ठिकाणी आपल्याला रावण दिसतात. रावण दहन करायचं आहे म्हणजे आपल्यामधील दुष्ट प्रवृत्ती, वाईट चालीरीती यांचा शेवट आपण करायचा आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण हा मेळावा संपन्न केल्याचं समाधान आपणा सर्वांना मिळेल. यावर्षी मात्र मगाशीच मी आपल्याला सांगितलं की एक करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं एक वेगळंच महत्त्व याला आहे. आपण सर्वजण आज एक प्रतिज्ञा करूया की स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकमेकापासून ठराविक अंतर राखणं, मास्कचा उपयोग करणं, सॅनिटायझरचा उपयोग करणं आणि करोनासारख्या या संकटाला दूर लोटणं हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. असो, दसऱ्याच्या निमित्तानं किंवा विजयादशमीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि निरामय आरोग्याचं जावं अशा प्रकारची भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा या स्नेह मेळाव्याला शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो. हरिओम. वा, खूपच छान. माननीय प्रदीपजींनी आपल्या ओघवत्या शैलीत या विषयाची सर्वार्थानं उत्कृष्ट मांडणी करून हे जे विचार व संरक्षण सिद्धतेची गाथा आपल्यापुढे सादर केली ती ऐकून निश्चितच मन राष्ट्रप्रेमाने भारून गेले आहे. आजच्या या विजयादशमीच्या सोहळ्याच्या निमित्ताने एक प्रकारचे चैतन्य, एक प्रकारचे स्फुल्लिंग जे चेतवले गेले आहे त्याला तोड नाही. मित्रांनो, गेली अनेक वर्षे आपली शेजारील राष्ट्रे जाणून बुजून काही कुरापती काढून सतत आपल्या देशाची सीमा अशांत कशी राहील याबद्दल सतत कुटील कारस्थान करीत आहेत. सीमेवर आपले जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाचे संरक्षण करीत आहेत. प्रसंगी आपल्या जीवाचे मोल देऊन हौतात्म्यसुद्धा पत्करीत आहेत. सीमेवर लढणाऱ्या या नरपुंगवामुळे आपण आज सुरक्षित आहोत. या जवानांना नैतिक पाठिंबा देणे व त्याचबरोबर येत्या सणासुदीच्या काळात चिनी वस्तूवर बहिष्कार टाकणे, चिनी वस्तूंची खरेदी न करणे यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं हे सीमोल्लंघन ठरणार आहे. यात तर काहीच शंका नाही. आणि शिवाय यामध्ये आपल्या संस्कृतीचं सुद्धा हितरक्षण होणार आहे. चला तर मग एक दृढनिश्चय करूया, एक शपथ घेऊया, स्वदेशीचे व्रत अंगीकारूया. आजच्या या औचित्यपूर्ण कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत आम्हाला उपलब्ध करून देणारे श्री प्रदीपजी यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बहुसंख्येने जे ऑनलाईन पाहता आहेत अशा ह्या सर्व सुज्ञ आणि सुजाण श्रोत्यांचे सुद्धा आभार मानतो. यानंतर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानानं होईल. धन्यवाद. जय हिंद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु। किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिनी लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी। येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, आओ ईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला। भारत माता की जय।